नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे रंजिता ब्लॉगमध्ये. आज आम्हाला जायचं टिटवाल्याला. पप्पा बोललेला अर्नवला डेंग्यू झालेला, तेव्हा आपण टिटवाल्याला सगळे जाऊ. बरं झालं का? तर आता आज जायचं आहे. मध्ये आम्हाला गणपतीत जायचं होता, पण तो जायला नाही भेटला. त्या आईंचा तसं झालं, तर काही जायलाच नाही भेटलं. आणि आत्ताच निघालो. आता 8:30 पावणे 9 काहीतरी झालं. वेदांचा न उठवत होती, तो काय उठतच नाही सकाळचं. तो उठवते 6 वाजल्यापासून. त्याला झोप आले. आज सुट्टी आहे ना, संडे. त्याला काही उठवलं नाही. उठायलाच बघत नाही तो. जाऊ दे बरं, मग आपणच जाऊ. चला, संडेला कशी रविवारची सुट्टी असते, ट्रॅफिक नसते, पोरांना पण स्कूलला सुट्टी असते. म्हणून मग आज संडेलाच आम्ही निघालो. तर बघू आता रस्ता किती टाईम होतो. जाना 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 जाना. वडापावनं समोसा आणलेला पप्पाने आणि खाऊन घेतला. बरं किती टाईम होते ते परत घरी यायचे आणि लवकरच त्यांची झोप नाही होत लवकर. गाड्या पलटी मारल्या त्या. आमचा रस्ता बंद करून ठेवलाय. दहा 15 मिनिटं गेली. ट्रेन पण नाही ना. मंदिरात आम्ही मंदिरात आलेलो आहे आता. बघा मंदिर परिसर. रंजिता गर्दी पण नाही ना. चल इकडे. चल रे. अर्नवचा 9च आहे. नाही तो कोणचा. गणपती मंदिरात आता एंट्री केलेली आहे. गाभाऱ्यात डायरेक्ट एंट्री केलेली आहे.
आज संडे होता तर आज गर्दी नाही. आमचं पटकन दर्शन झालं मग लवकरच आम्ही लगेच निघालो. यांची भांडणं चालूच असतात कधी. बाप्पाचं दर्शन मस्त झालं इथं. तिथं मोबाईल अलाउड नाही. बाप्पाची मूर्ती मस्त. शॉपिंगसाठी चाललंय. पप्पा खाली काय या प्रदर्शन बघायला फ्री आहे. या 2 मिनिटं बघून जा, बघायला फ्री आहे. काय पंडित इथं पण सगळं शॉपिंगचं आहे का. आम्ही आता बाहेर निघालो इथून देव्याला. इथं कधीपासून ऊन होता, आता पावसाने कालोख घातलेला आहे परत. 25 तारखेपासून भरपूर पाऊस धुमाकाल घातलेला, धुमाकूल एकदम. इथं पण आहे सगळं शॉपिंगसाठी. आम्ही तलावाजवळ आल्यावर तर गाडीत चपला काढल्या ना, आता पायाच भरतात दगडा. तर तलावाजवळ आलो आम्ही. हे चालेल बोटिंग. नको आता पावसाळ्यात जात नाही. तिथं गार्डन आहे ना, तिकडे गार्डन आहे त्या साईडला. बघ तयार बनवला. बोटिंग जायला रेडी. फिट होते का तुला बरोबर? हा लूज होते. चांगलाच आहे. छोटा बच्चे आहे क्या? मी कारले मला येते काही मला आरणाला बोला गे मग पप्पाची लागत नाही. चावती ना तुला. चालू आहे ना आता. हा इकडे बस ना. ये रे इकडे. समसमान होणे आरला ये इकडे. वाकडी तिकडे आपण चप्पल घालून द्यायला पाहिजे. बाबा ओलाय तिला दारखाना ना. म्हणजे चालू आहे त्याचे. चालू होते बघा आता. बटणं लावायचं की नाही लावायचं. दिसले तुला दिसले. त्याला पीस दिसले. अजून काही हे साईडला मस्त गार्डन आहे. काढला येणे बघितला. पोहता येते का? मंदिर आहे. पाऊस मध्येच पाऊस पडतो. 25 तारखेला चालू झालेला. तर गर्दी पण नव्हत्या संडे. थोडीच पब्लिक आहे, जास्त नाही पब्लिक.
पाऊस करा येणार. आणि बदलेलं ना तसं नाही बाहेर जेल तेव्हा तो खरा बाहेर जेला समज चांगला होला मला चक्कर येते. हे मंदिर आहे इथे. मंदिरात गणपती बाप्पाचं मंदिर. कोण पण येते माझी तिकडून अटकलेलं नाही वाटत तुम्हाला. अटकलेलं वाटते मला. काढू नको ना एक लाव ना तू. रूममध्ये ठेवले म्हणा अटकून जेलमध्ये. कोणला जेलमध्ये नेते. बोटी ठेवल्या ना या. चूप मी एवढं ताकदवर नाही. मी माशाला आणणार. नीट बघ ना तिकडे जरा. कुठलाय फक्त मानाशी अशी कर. आम्ही इथं गावठी भाजी बघतो आता. इथे लावले गावठी भाजी थोडी थोडी. काय घेत आई? चवलीची शेंगा कशा? 150 रुपये 130 रुपये. 150 रुपयान. 130 रुपये 130. आणि कारिंदी? कारिंदी कशी? कुठे गेले पप्पा? थांबा विचारते. ते सगळी भाज्या लावल्या. हा पप्पानी सांगते ना. मग परत आम्ही तिथूनच आलो फिरून फिरून. गोल राहून आमची एक गाडी तिकडे आहे ना. चप्पल नाही घातली. आहे सगळं भरपूर. काय आहे इथं? मंदिर आहे छोटासा शीतला देवीचा. आम्ही लावले गाडी इथंच जवळच लावलेली. पहिला कारखान्याच्या जवळ लावायचं तिकडे पुढे. आज जवळच लावलेली मंदिराची. इथंच आहे मंदिर. गाडीला हार लावतो. हार लगाले का? डुग 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 डुग. गणपती बाप्पा का? बाप्पाचा हार लावायचा एक गाडीला. तू तिकडनं पकड. खोलल बघ. प्रेस कर. तिकडे कपडे जमतात. हो का? इथं आपण गेलेला ना खाली गेले.
आता 1:30 वाजले. आता आम्ही आलो घरी आत्ताच. काय करते मुंगी आलं ना तिथं कुलाच टोमना गेलेलो तसंच बरंच होतं. मस्त झालं दर्शन तिथं. आर्नवला डेंग्यू झालेला ना. पप्पा बोलायला आपण टिटवाळ्याला जा. बरं आज संडे आहे सुट्टी पण आहे म्हणून आज संडेलाच निघून गेलो आम्ही. तरी आलो लवकरच. आज ट्रॅफिक पण कमी असते ना संडेला. वेदांसा नाही उठली झोपलेला तो बोलतं काल बोललेला येईन ना आज उठलाच नाही. चला आता जेवायला बनवते मी पटकन. 1:15 वाजला. मनालीचे थोडेसे बारसे इथं बारशात आलेलं पाहिजे दाखवायचं नाही आता. बारशाच आत्ताच आटपले सगळी बसल्यानंतर ते आले पहिल्याच आम्ही ताईसोबत बसल्यानंतर. भरपूर लेट झालं तरी आम्हाला आता. लढतं नसते बाय लढतं ना छोटी डिव्हिजन आउट. यावेळी लवकरच आटपला घ्या आई. बरंच वाजलं ना 8:45 वाजलं तरी. माईक मध्ये आम्हाला बोललं नाही काही. आया पडून दे. आमच्याकडे अशी पद्धत आहे काल्हेरला. आमच्या आई बसली कामाला जाते ख्याती. हो मम्मीच्या जोडीला ऑफिसला जाते. पोरा बसल्या सगळ्यांचे पेन चाव्या काही जे याने आम्हाला जवळच्या पाहुण्यांना थंड आणले. थंड नको आम्हाला. नको आम्हाला तुम्ही डायरेक्ट जेवायला नाही खरंच नको. 4 दिवस पोरीने पायाने खाल्ली नाही टेकून. आमची ताई बर्फी येते तेवढे नको. मी खाल्ले आता खाऊन झाले आमचं आता. त्यावेळी किल्लेली. मला आवाज दे पहिला. ख्याती बाबा ते मोबाईल कडे बघते. मम्मीचा आहे ना तो म्हणून नाही का ख्याती. ए ख्याती आवाज दे मला. नानी बोलते तू. मम्मा बोलली ना आता. मम्मी बोलते तू. आवाजच नाही देत. करते लागले पडली ती आता. तिचे बघा साड बटाटा आहे छोटा. 2 आले वाटते. चला पटापट निघायला लागेल. पण देऊन नाही जाऊ चला पटकन मग. मला नको जेवायला. काय हो बाबा जवळचा फोटो करते काहीतरी आणते. मामा आले तर मामाने फोटो करा. बस बस हे छोटा मामा आहे. छोटा मामा बस. मामा पायाला पायात मग दोन्ही पायात घातलं.
बारका मामा अरे जेवायला का जेवायला आम्ही संपवलं तो कोणती बारशातून आम्ही आत्ताच आलो घरी. मी ना अर्णव गेलेली एकूण आमचं होती. वेदांत पण नाही आलं. तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.